नमस्कार. माझ्या गोष्टीचे नाव आहे कवठातील राजकन्या. एका राजाला 2 राण्या होत्या. दोघी एकाच दिवशी बाळंत झाल्या. मोठीला मुलगा झाला आणि धाकटीला कवट झाले. तिने ते उकिरड्यावर टाकून दिले. पण ते कवट नेहमी राणी असेल तिथे जाऊन बसायचे आणि राणी ते फेकून द्यायची. एक दिवस दुपारी ते कवट गडगडत नदीच्या काठावर गेले. त्यावेळी एक राजपुत्र नदीत मासे पकडीत होता. त्याने पाहिले तर एक सुंदर मुलगी त्या कवठातून बाहेर आली आणि नदीत न्हायली. नंतर घाटावर बसून तिने केस सुकवले आणि फिरून त्या कवठात शिरून ती गडगडत निघून गेली. ते कवट फिरून आपल्या आईकडे गेले. राजपुत्राने जाळेबिळे तिथेच टाकले आणि तो घरी जाऊन रुसून बसला. आईबापाने खोदून खोदून विचारले, पण तो काही बोलेना. शेवटी खूप आग्रह केल्यावर तो म्हणाला, मला अमुक राजाकडे कवट आहे, त्याच्याशी लग्न करायचे आहे. आईबापांनी पुष्कळ समजूत घातली, पण राजपुत्र हट्टालाच पेटला. आई रडली, बाप रंजीस आला. अखेर त्यांनी मुलाचा हट्ट पुरवायचे ठरवले आणि त्या कवठाला मागणी घातली. कवठाच्या आईला वाटले की हे लोक आपली टवाळी करत आहेत. ती रडू लागली. पण राजाने कवट राजपुत्राला लग्न करून द्यायचे ठरवले होते. तेव्हा तिची काय चालते. तिने ते कवट स्वच्छ धुतले, पुसले. कवठाचे राजपुत्राशी मोठ्या थाटात लग्न लागले. राजपुत्र ते कवट घेऊन आपल्या घरी आला आणि ते फळ त्याने आपल्या खोलीत बिछाण्यावर ठेवले. रात्री आईनं जेवण पाठवलं. थोडे खाऊन त्याने ते ताट तिथेच झाकून ठेवले. रात्री राजपुत्र झोपल्यावर कवटकन्या बाहेर आली आणि तिने ताटातले सारे अन्न खाऊन पिऊन कवठात गेली. सकाळी राजपुत्र उठून बघतो तर अन्नाचा कण देखील शिल्लक नव्हता. त्यामुळे राजपुत्र हा काय प्रकार आहे या चिंतेत पडला. रोज हे असेच होऊ लागले. राजपुत्र अधिकाधिक उदास होत चालला. एक दिवस एक भिकारीण आली आणि म्हणाली, मूठभर तांदूळ द्या. पण राजपुत्र उदास बसून राहिला. तेव्हा ती म्हणाली, बाळा, तू असाच कष्टी का? मी बघते तर तू नेहमीच असा असतोस. नुकतेच तुझे लग्न झाले, पण तुझी बायको कुठे दिसत नाही. ती तरी आमची पोरच ना. म्हातारे भिकारणीचे मायेचे शब्द ऐकून राजपुत्राने तिला सारी हकीकत सांगितली. भिकारीण म्हणाली, कवठातली राजकन्या तुझी बायको आहे तर मग तू असे कर, रात्री भाताची तूस पेटव आणि जाळ कर. जवळच भातात केळे आणि दही कुस्करून त्याची भांडे ठेव. मग तू पलंगावर पडून झोपेची सोंग करून घोरायला लाग. कवटकन्या कवठातून बाहेर येईल आणि भात खायला जाईल. लगेच तू उठ आणि ती कवठाची कवठे विस्तवात टाकून दे. पण बघ, तू असे केल्यावर ती मुलगी बेशुद्ध होऊन खाली पडेल. मग तू दही भात आणि केळे यांचा लेप तिच्या डोक्याला दे आणि ती फडक्याने बांधून ठेव. थोड्या वेळात ती बरी होईल. राजपुत्र खुश झाला. त्याने तिला भरपूर बिदागी दिली. रात्री त्याने तिने सांगितल्याप्रमाणे केले आणि कवटकन्या आता माणसाच्या रूपात त्याला मिळाली. दुसऱ्या दिवशी सकाळी राजा आणि राणी यांना त्याने ही हकीकत सांगितली. तेव्हा त्यांचा आनंद गगनात मावेना. त्याने ही वार्ता कवटकन्याच्या आईबापांना कळवली. त्यांनाही फार आनंद झाला. मग फिरून त्यांनी मोठ्या थाटामाटाने राजपुत्राचे कवट राजकन्याशी लग्न लावून दिले. तुम्हाला ही गोष्ट आवडली तर चॅनलला लाईक करा आणि असेच नवीन नवीन गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.